नमस्कार मित्रांनो, मी चेतन दीक्षित. तुम्ही बघायला सुरुवात केली दक्षिण पंथ. 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन साजरा झाला. त्या वर्धापन दिनानिमित्त अमित ठाकरेंनी भाषण केलं. म्हणजे कदाचित असं वाटलं की ते पहिल्यांदाच भाषण करताय. ते भाषण करता करता ते ब्लँक झाले आणि त्यांनी काहीतरी 2-3 मिनिटातच स्टेजचा ताबा सोडला. नंतरही परत ते आले म्हणतात, पण ते जे काही कंटेंट, तो जो काही मटेरियल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधकांना मिळालं, त्यावरून अमित ठाकरेचं मजबूत ट्रोलिंग सुरू आहे. म्हणजे मी पण त्याला मस्तपैकी ट्रोल केलं होतं आणि त्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स सुद्धा आलाय. मुंबई तकनं या अमित ठाकरेंची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये तो मुलाखतकार असं दाखवतो, की बाबा रे, या महाराष्ट्राचं भवितव्य केवळ ठाकरे या नावाभोवतीच फिरू शकतं आणि अमित ठाकरे ती धुरा समर्थपणे सांभाळतायत. अर्थात अमित ठाकरे हे असं नाव आहे, की ज्याच्या नावामागं ठाकरे आहे म्हणून त्याला थोडंफार बल आहे. आणि अशा पद्धतीची लोकं समाजामध्ये असं फारसं काय भव्य-दिव्य काम करू शकले शंका आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनी काय केलं, आदित्य ठाकरेंनी काय केलं, राज ठाकरेंनी काय केलं आणि ह्या पावलावर पाऊल ठेवताना अमित ठाकरे काय करणार आहेत, हाही सुद्धा फार मोठा प्रश्नच आहे. ती मुलाखत बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये बरेच प्रश्न आले, की एक 2 पद्धतीनं तुम्ही तुमची विनम्रता दाखवू शकता. दुसरी म्हणजे तुमच्या वागण्यातून किंवा तुम्ही तुमच्या बोलण्यामधून. काहीच न करता जर तुम्ही विनम्र असण्याचा आव आणला, तर तो विनम्रपणा हा फार हास्यास्पद होतो. मला ती मुलाखती थोडीफार हास्यास्पद वाटली. आता बरेच जण म्हणतील, की "बाबा रे, अस्तंगत झालेल्या पक्षावर काय बोलतोयस? पहिलं प्रेम आहे ते." म्हणजे तारुण्यामध्ये, तरुण असताना सगळ्यात पहिल्यांदा ज्यांच्या भाषणाने माझ्यावर मोहिनी घातली. मी ही गोष्ट आधीसुद्धा माझ्या Facebook पोस्टमध्ये सांगितलेली आहे, की त्या काळामध्ये मला असं स्वप्न पडायचं, की मनसेचा झेंडा मी गाडीला लावलाय आणि गावातून रॅली करतोय. अशा पद्धतीचं पहिलं चित्र माझ्या डोळ्यासमोर जर कोणी रंगवलं असेल, तर ते राज ठाकरेंनी रंगवलंय. आणि नंतर त्यांनी ज्या पद्धतीने माती खाल्ली, ती माती खाल्लेली बघताना आज सुद्धा त्रास होतो. म्हणजे कितीतरी मला राज ठाकरे आवडत नसेल, तरी त्यांचं भाषण असेल, आवडो पटो ना पटो, मी ते बघतोच. कारण मला त्यांची बोलण्याची स्टाईल आवडते, ती शैली आवडते. वारशामध्ये मिळाली असेल, नसेल माहीत नाही. पण ते कमावली आहे त्यांनी, ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण कला ही रक्तात असावी लागते. राजकारण शिकावं लागतं. अमित ठाकरेंचा तो इंटरव्ह्यू बघत होतो. हा अमित ठाकरे नावाचा युवा नेता काय म्हणतो, की माझी कुणासोबत तुलना करायची नाही. आणि जर तुलना करायची असेल, तर ती त्याच्या वडिलांसोबत करावी. म्हणजे ह्यांच्या विचारातच लोच आहे. वडील आदर्श असतात वैयक्तिक आयुष्यात. पण सार्वजनिक आयुष्यामध्ये असे वडील कधीच आयुष्यात आदर्श नसावेत, की ज्यांनी कधीच भव्य-दिव्य मिळवलं नाही, भव्य-दिव्य मिळवलेलं टिकवलं नाही, काहीच करता नाही आलं. 2009ची विधानसभा निवडणूक सोडली, तर राज ठाकरेंचं असं काय कर्तृत्व आहे, की कुठल्या मुलाला त्याचा अभिमान वाटावा. त्या मुलानं जरा थोडासाही विचार करायला हवा, की ठाकरे आडनाव नसतं, तर या राज ठाकरेंना महाराष्ट्रानं दारात सुद्धा उभं केलं नसतं. म्हणजे जे काही मिळालं ते फक्त आडनावाच्या मार्फत मिळालेलं आहे. आणि आडनावाच्या मार्फत जर एखादी गोष्ट मिळाली असेल, तर मला असं वाटतं, की त्या व्यक्तीने जास्त काम केलं पाहिजे. दिल्लीमधली आम आदमी पार्टी असेल, एकच सीट जिंकली आहे प्रशांत किशोरांनी. हे सगळं आम आदमी पार्टी किंवा अगदी प्रशांत किशोर कसं करू शकले? भाषणं करून नुसतं काही होत नाही. म्हणून अमित ठाकरेंनी जे काही भाषण केलं, म्हणजे त्या भाषणाच्या संदर्भामध्ये असं म्हणता येतं, ती त्याची क्लिप अशी होती, की आता सगळं आपण विसरलं पाहिजे, असं काहीतरी म्हणता-म्हणता ते भाषणच विसरले. म्हणजे त्यावर मी असं लिहिलं होतं, की ज्या पक्षाला महाराष्ट्र विसरलाय, त्या पक्षाचा युवा नेता भाषण विसरतोय. अशा पद्धतीच्या कमेंट्स ट्रोलिंग होणारच आहे. कारण की शेवटी सोशल मीडिया असेल तर ट्रोलिंग हे होतच. म्हणजे व्हायलाच पाहिजे या मताचा आहे मी. म्हणजे प्रत्येकालाच व्यक्त होण्याचा अधिकार आहे. फक्त त्या अधिकाराची मर्यादा कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर घाला घालणारी असू नये, असं वैयक्तिक माझं मत आहे. म्हणजे त्याच मर्यादेमध्ये राहून आपण ट्रोलिंग केलं पाहिजे. त्या पद्धतीचं ट्रोलिंग आपण आपल्या पद्धतीनं करतच असतो. पण ज्या पद्धतीनं मुंबईतनं तो अमित ठाकरेचा इंटरव्ह्यू घेतला, तो बघता मला खूप म्हणजे असं काय म्हणजे अशी विचित्रच भावना येत होती, की बाबा रे, नको ना दाखवू किती तू पराकोटीचा संयमी आहेस किंवा अगदी विनम्र आहे. बऱ्याचदा असं वाटत होतं, की ते म्हणतात ना टिपिकल, की मी राजकारण करतो त्या लोकांसाठी. सगळेजण स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी राजकारण करत असतात. हे उघड गुपित आहे आता. आणि त्यातल्या त्यात जेव्हा हा विषय राज ठाकरे, उद्धव ठाकरे असा असतो, की ह्यांचा नेमका व्यवसाय काय कळत नाही. आणि तेही सुद्धा पार्ट टाईम त्यांचं राजकारण असतं. ते काय फुल टाईम राजकारण असतं. हे अशा पद्धतीचं पार्ट टाईम राजकारण हाच जर आदर्श असेल,
तर त्या पक्षाचं भवितव्य काय असेल? म्हणजे जेव्हा आपण एखाद्या पक्षाची स्थापना केलेली असते, तेव्हा ती पक्ष ही आपली प्रायोरिटी असायला पाहिजे. मला आठवतंय प्रत्येकाच्या घरामध्ये काही अडचणी असतात. पण मला आठवतंय कुठलीतरी एक निवडणूक होती. बहुतेक मुंबई महानगरपालिकेचीच गेल्या वर्षी निवडणूक होती. त्या काळामध्ये अमित ठाकरे आजारी होता. म्हणून राज ठाकरेंनी त्या अख्ख्या निवडणुकीवर पाणी फिरलं होतं. वैयक्तिक आयुष्य असेल तर असं करायला तुम्हाला पूर्ण मंजुरी असते. पण जेव्हा तुम्ही पक्ष चालवत असता, पक्षाच्या नावावर हजारो कार्यकर्ते जोडलेले असतात, तेव्हा त्या कार्यकर्त्यांची राजकीय महत्वाकांक्षा जास्त महत्वाची असते, ना की आपल्या मुलाची तब्येत. अर्थात हा विषय इथं मांडायचं कारण असं, की जेव्हा तोच व्यक्ती किंवा तीच व्यक्ती स्वतःच्या वडिलांना आदर्श मानते, तेव्हा या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भवितव्य किती अंधारात आहे हे सांगायला कुणाभाऊ तोरसेकरांची सुद्धा गरज नाही. धन्यवाद. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय घालायचे असतील तर कमेंट बॉक्स ओपन आहेच.